चला टार्गेट या ठिकाणी असेल. यस, पहिल्या इनिंगला आपण सुरुवात करतोय कारण ही फ्रेश मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण या अगोदरचा सामना संपन्न झाला. जो 29 धावांचं लक्ष होतं तो सहजगत्या पूर्ण करण्यात आला. आणि चला फिल्डिंग लावून घ्या टीम दिवे. काय फायदा आहे 12वर. चला जाणताराचा कारभाव संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाले. राहुल तरेच्या सोबतीनं बॅटर उमेश तरेला तुम्ही पाहतात. आणि 3:14 या ठिकाणी झालेले आहेत. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करावे लागतील. अदरवाईज एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला जबरदस्ती सर्कलमध्ये बाउंड्री लाईनवरून कमी करावा लागेल. लक्षात ठेवा, या सर्व गोष्टीची नोंद घ्या. ऑलरेडी तुम्ही मागचा सामना पेनल्टीसह खेळलात. जय बजरंग बिनार आयोजित जय बजरंग चषक 2026 नव्या वर्षाची नवी भेट आणि चॅलेंज क्रीडांगणावरती रंगत असलेली स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. अनेक दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय. आज दुसऱ्या दिवसातून कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार, क्वालिफाय होणार हे तुम्हाला बघायला मिळेल. बोध तयार देवेंद्र. ओ पहिला बॉल फुल टॉस. राहुल तरे पूर्णपणे बीट झाला. फुल टॉस होता. या चेंडूवर चांगल्या धावा बनवू शकल्या असत्या परंतु वेगानं बीट झाला. डॉट बॉल सुरुवात करत असताना देवेंद्र. दुसऱ्या फेरीतील सामना 1-1 मॅच जिंकून आता हे दोन संघ एकमेकांच्या समोर. पुन्हा फुल टॉस. जेलची संधी होती आणि एक धाव त्या ठिकाणी मिळाली. चला ऑनफिल्ड पंचांनी नो बॉल दिलाय का? इट्स अ फेअर बॉल. झेल ची संधी होती त्या ठिकाणी परंतु कॅच पकडता आलेली नाहीये सागर पाटीलला. आणि एक धाव देखील त्या ठिकाणी मिळाली आहे परंतु लागोपाठ 2 फुलटॉस त्या ठिकाणी मी म्हणेल पूर्णपणे बीट केलेत. राहुल तरेला फायदा उचलणं गरजेचं होतं कारण अशा प्रकारचे बॉल ज्या वेळेला तुम्हाला इथे मिळतील त्याचा फायदा तुम्हाला घ्यावा लागेल. कारण या क्रीडांगणावरती स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन छोटी आणि तिथे जास्तीत जास्त धावा बनतात. बॉल हवेत आहे. मिस टायमिंग. उमेश तरेची विकेट धोक्यात आणि फायनली पकडलाय जेल. फर्स्ट सेकंड अँड थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच त्या ठिकाणी पकडलाय आणि उमेश तरे पुन्हा शून्यावरती बाद होतोय.
एक धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये उमेश तरे मागच्या सामन्यामध्ये थोडासा लेट ऑर्डर मध्ये आला होता, परंतु यावेळेला ॲज अ ओपनर त्याला पाठवलं होतं. लेफ्टी बॅटर मयूर तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. मयूर देखील मागच्या सामन्यामध्ये शून्यावर आऊट झाला होता. राहुल देखील शून्यावर आऊट झाला होता, परंतु आता या दोन्ही खेळाडूंना इथून जबाबदारीने खेळावं लागेल, कारण आता जसजशी तुम्ही पुढे सरकाल स्पर्धेमध्ये तसतशी आव्हानं मोठी होत जाणार आहेत. हो, यावेळेला हलक्या हातानं फ्लिक करण्याचा प्रयत्न होता इन फ्रंट ऑफ द सेंटर. मिड विकेटला बॉल येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर आता 2 या आकड्यावरती मयूर तरे ऑफ द मार्क विथ द सिंगल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आता मैदानात आणि याच्यामध्ये क्षेत्ररक्षकांची तारांबळ उडून जाते की सातत्याने फील्डर्स चेंजेस करावे लागतात. फील्ड प्लेसमेंटमध्ये बदल आपल्याला बघायला मिळतो. ओव्हर द विकेट, ओ फुल लेंथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू आणि डॉट बॉल आला. Next ball over the wicket. Oh, plan miss. Another beautiful ball, fuller length. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक चेंडू डॉट येतो आणि देवेंद्रनं जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त 2 धावा आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या. एक विकेट देखील त्याला मिळाली. उमेश तरेला बाद करण्यामध्ये देवेंद्र यशस्वी ठरला आणि एक सक्सेसफुल षटक देवेंद्रच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. फक्त आणि फक्त 2 धावा कन्सीड करत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि पूर्णपणे दबावामध्ये आता टाकलंय ते जाणता राजा खारबाव संघाला. उद्याचा देखील दिवस मित्रांनो, उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. आपण या स्पर्धेला उद्याच्या दिवशी निरोप देणार आहोत. उद्याचं लॉट्स देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू जरूर. ज्या प्रकारे कालच्या दिवशी 8 संघ पाहायला मिळाले, आजच्या दिवशी देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले GC अंतर्गत, ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. आणि उद्या देखील 8 संघ तुम्हाला खेळताना दिसतील. सागर पाटील येतो गोलंदाजी करण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. मिळेल एक्स्ट्रा धाव. सागर पाटील लेफ्ट आर्म बॉलर आहे, चांगली गोलंदाजी त्याच्या वतीने आपण सातत्यानं बघितली आहे, परंतु इथे आता वाईडनं सुरुवात करत असताना समोर लेफ्टी बॅटर मयूर तरे. फुल टॉस, चुकीचा बॉल आहे आणि मयूर तरे कसा सोडणार. पाठवल्या बॉलला सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द ग्राउंड. येतो सिक्सर. फुल टॉस बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण हल्ला चढवला. लेफ्ट आर्म बॉलर्सला आपण बऱ्याचदा पाहिल्याने की लेफ्ट हँड बॅटर जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर येतात तेव्हा तेव्हा एक समस्या निर्माण होते, त्या अडचणी निर्माण होत असतात. आणि षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. या षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. धावफलकावरती तुम्ही पाहता सध्याच्या घडीला 9 धावा. पहिल्या षटकामध्ये दबाव भरपूर वाढला होता, परंतु आता हा सिक्सर कुठेतरी दिलासा देणार सिक्सर असणार आहे, तो म्हणजेच जाणता राजा खारबाव संघासाठी. अशाच प्रकारे आणखी 1 ते 2 मोठे फटके आले तर डेफिनेटली या मॅचमध्ये चांगला शिरकाव करू शकतात जाणता राजा खारबाव. आणि ती क्षमता मयूर तरे आणि राहुल तरेमध्ये भरलेली आहे, परंतु त्या क्षमतेवरती त्यांना आज खरं उतरावं लागेल. कारण कसं आहे आता मित्रांनो की क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं नाव किती मोठं आहे त्यापेक्षा तुमचं काम किती मोठं आहे मैदानात, या दृष्टीनं जग तुमच्याकडे पाहत असतं. म्हणजे आज काल तुम्ही शतक मारलाय, पेपरवरती तुमचं नाव देखील आलंय, परंतु त्या पेपरवरती आलेल्या नावाला शोभा द्यायची आहे तर आजही तसंच प्रदर्शन तुम्हाला मैदानात करावं लागेल.
धावफलकावरती धावा 9. 9 ऑन द बोर्ड. सागर पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सोडून दिला बॉल. याही वेळेला फुल लेंथ होता. मिडल एक एक्स्ट्रा धाव आणि वाईट बॉल येतोय. Oh, loudly appeal and finger goes up. सुरुवातीला त्या ठिकाणी आपण पाहतो की मुख्य अंपायरनी तर फिंगर अप जरूर केलं, मात्र आता इथून चर्चा होते. मला वाटतं दोन्ही अंपायर मध्ये डिस्कस होतं आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. सर निर्णय पोहोचवायचा आहे. नाबाद आहे. यस, नॉट आउट त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मयूर तरेना लागोपाठ 3 षटकार मारले तर सुनील पाटील दापोडे फेमस तंदुरी कॉर्नर त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. सागर ओ गुड लेंथ स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहणारा पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन नॉन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलक आता जाऊन पोहोचतोय. सागर पाटील ओ यावेळेला आतमध्ये येणारा बॉल होता. राहुलचं स्ट्रगल सातत्यानं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. राऊंड द विकेट. ओहो यावेळेला पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं. फुलर लेंथ बॉल आणि लेग बायचा इशारा पंच करत आहेत. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती बारा धावा धावफलकावरती आहेत. षटकार आपण जरूर या ओव्हरमध्ये बघितला होता, परंतु त्या सिक्सर नंतर पुन्हा एकदा चांगला कमबॅक करून देत असताना, चांगली वापसी करून देत असताना सागर ओव्हर पिच बॉल गॅप फाइंड केलाय. जबरदस्त लॉफ्टेड ड्राइव्ह बॉल मिड विकेटच्या पलीकडे 4 धावा चौकार. क्लासिकल फटका मयूर तरेच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. या चौकारानं संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 16 धावा. 16 ऑन द बोर्ड नाव. सोळा धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. टीम सुद्धा तुम्ही पाहताय सुमित कुमार केवनी दिवे आणि एका बाजूला तुम्ही टीम पाहतायत ती जाणता राजा खारबाव. थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाज करण पाटील बॉलिंग मार्क वर येतोय. चला करण 4 मिनिटांच्या आतमध्ये षटक कंप्लीट करायचं आहे.
हो, यावेळेचा बॉल राहुल सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु राहुलला यश मिळालं नाहीये. खरं तर राहुल या वर्षामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आपण त्याचा खेळ अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये बघितलाय. तो जरूर याही स्पर्धेमध्ये ती अपेक्षा त्याच्याकडून जरूर आहे, मात्र त्या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाही आहेत. सध्याच्या घडीला जी फलंदाजी आपण त्याच्या वतीनं बघतोय. करण पाटील वेगवान चेंडू होता, परंतु भरपूर बाहेर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 18 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 18 रन्स ऑन द बोर्ड नाव. पिंपलासच्या स्पर्धेमध्ये मला वाटतं की राहुलनं सिरीज मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड देखील पटकावला. आज मयूर चांगला खेळलाय, परंतु करणचा वेगवान भन्नाट वेगाने जणू काय एखादा पेसर फास्टर बॉलर गोलंदाजी करतो, एवढा वेग या चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळाला. आणि या गोष्टी महत्त्वाच्या असतात. तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं, तुमच्याकडे चेंजेस करता येणं तुम्हाला फार महत्त्वाचं असतं. आणि करण पाटील आता हळूहळू या सर्व गोष्टी शिकत आला. याचं कारण काय, त्याचं वय तेवढंही नाही आहे, परंतु तो खेळत आलेल्या मोठमोठ्या स्पर्धा, आज जरूर त्याच्याकडे आलेला तो अनुभव या सर्व स्पर्धांमध्ये तो लावत असताना धावसंख्या धावफलकावरती आता या ठिकाणी आपण पाहतोय एका धाव्याने पुढे सरकत असताना 19 रन्स ऑन द बोर्ड नाव. सामना करेल बॅटर राहुल तरे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. राहुल समोर शॉर्ट फाईन लेग शॉट, थर्ड मॅन डीप मध्ये स्क्वेअर लेग सेट करण्यात आला. मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला ऑन साइड पूर्णपणे पॅक. कमी गतीने टाकला बॉल, फटका फसला मिड विकेटला. कॅच ड्रॉप सागर पाटील कडून झाली मिस्टेक. आतापर्यंत तिसरा झेल ड्रॉप झालाय. मागच्या सामन्यामध्ये देखील 2 वेळा सागरच्या हातातून कॅचेस सुटल्या होत्या आणि त्यावेळेला मला वाटतं की धुमाल सरांनी सांगितलं होतं की मार्केटमधून नवीन छत्री घ्यावी लागेल, कारण त्या छत्रीला आता छिद्र पडलेले आहेत. परंतु असं वाटतं की धुमाल सर आता दुसऱ्या मॅचमध्ये छत्री त्यांनी विकत घेतलेली नाहीये. चला सेव आहे, बाउंड्री अडवलेली आहे त्या ठिकाणी. विसावा ओ मयूर समोर लॉफ केलं, लॉंग ऑन क्लिअर होणार का, पुन्हा कॅच ड्रॉप. चलिए आता इथून आता असं म्हणूया की सर्व रेकॉर्ड होत असतात, हाय स्कोर लोएस्ट स्कोर, परंतु आता दिवेकरांनी सगळ्यात जास्त कॅचेस सोडण्याचा विक्रम केलाच दोन्ही मॅच मध्ये. 21 चला वेळ वेळ वेळ. मला वाटतं की सर्वात वेगवान षटक आय थिंक रवींद्र जडेजाने टाकलं होतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. ओहो हो हो, यावेळेला अपील करण्यात आली. 1.5 की 2 मिनिटांमध्ये ते षटक पूर्ण केलं होतं. 2 मिनिटांमध्ये अवघ्या. पंचाचा लेग बाईचा इशारा. ती माहिती अगदी आता घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर कन्फर्म तुम्हाला पोहोचवणार. बट ऐकण्यात तर आलंय की रवींद्र जडेजाच्या नावी आहे वेगवान षटक. अवघ्या 1.5 ते 2 मिनिटांमध्ये. यस, धुमाल सर आपल्या पाठी आहेत. मग काय 73 सेकंदामध्ये त्यांनी ते षटक पूर्ण केलं होतं. धावफलकावरती 22 धावा, 22 रन्स आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपन्न. 22 धावा धावफलकावरती.
लास्ट ओव्हर जयेश पाटील आता गोलंदाजी करण्यासाठी आल्या. या जयेश पाटीलनं आतापर्यंत केवनी दिवे संघाला या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवले असं आपण म्हणूया, कारण 6 बॉलमध्ये 8 डावांची गरज असताना या जयेश पाटीलने एक लाजवाब षटक हाताळत असताना आपल्या संघाला जिंकून दिलं. जयेश पाटील अंतिम षटक, सामना करेल राहुल. राहुल आतापर्यंत 5 बॉल डॉट खेळलाय. मयूरने एका बाजूने चांगल्या धावा बनवल्यात, परंतु लास्ट ओव्हरमध्ये किमान 15 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्ट्रायकिंग एंड आता मयूर आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतो आणि ऑफकोर्स कारण त्याच्या बॅटमधून देखील धावा चांगल्या आलेल्या आहेत. हा त्याचा चांगला इंटेन्शन आहे, उद्दिष्ट त्याचं चांगलं आहे की जेवढे तो जास्त बॉल खेळेल तेवढा बेनिफिट टीम जाणता राजा खारबावदा होऊ शकतो आणि दॅट्स वाय कदाचित आता निर्णय तो त्याने घेतला. अन्यथा 2 धावा देखील या बॉलवर मिळू शकल्या असता जर वेगानं धावा पळून पूर्ण केल्या असत्या तर. एका धावेने स्कोर पुढे गेल्या 23 वर. चर्चा आपण करतोय की लास्ट ओव्हरमध्ये 15 धावा इथून जोडल्या तर डेफिनेटली या मॅचमध्ये कुठेतरी एक फायटिंग करण्याची ताकद मिळेल, ऊर्जा मिळेल, ती जाणता राजा खारबावदा. जयेश फ्लाईट देण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच बॉल आणि बॉलला पाठवलं सर सीमा पार मिड विकेटच्या पलीकडे. षटकार. मयूर तरे आज थांबायचं नाव घेत नाहीये. पुरानी तलवार लेकिन वही धार असं आपण म्हणू शकतो मयूरच्या बाबतीत. अनेक वर्ष खेळाडू क्रिकेट खेळत आलाय. खारबाव गावासाठी अनेक मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्या, अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या आणि आजही तोच खेळ, तोच जोश, तोच जल्लोष आणि तोच दरारा मयूर तरेनं कायम ठेवलाय. कारण एक स्पर्धा देखील त्याने आता जिंकले आणि तो आत्मविश्वास. आणि तसे म्हणतात ना अल्पेजी की शेर कितना भी बुडाओ कभी घास नहीं खाता. टायगर अभी जिंदा है. धावसंख्या धावफलकावरती 29. फायटिंग टोटलकडे आता वाटचाल. आगेकूच करत असताना जाणता राजा खारबाव टीम इंडिव्हिज्युअली 2 सिक्सर 1 चौकार मयूरच्या बॅटमधून. जयेश वेगवान फुल लेंथ. मागे चूक घडली विकेट कीपर कडनं, परंतु धाव घेतली आहे 1. पंचांचा बाईकचा इशारा येतोय. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 30 रन्स. 30 धावा धावफलकावरती लागलेत. काही चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. राहुलकडे सॅकिंग एंड. आता मागे काय घडले, मागे किती डॉट बॉल खेळलो या गोष्टीचा विचार न करता आता इथून एका दुसरा मोठा फटका राहुलने खेळला ना तर मागचं जरूर त्याचं सर्व काही पुजलं जाणार. तसंच असतं ना, जसं तुम्ही पुढे जाल तुमच्या पुढच्या पावलावर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. जयेश पाटील ओव्हर द विकेट. राहुल समोर यावेळेला पुन्हा ऑन साईडला स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे. कारण काय तर राहुलची स्ट्रेंथ काय आहे, तो सातत्याने स्लॉग हिट चांगला खेळतोय. त्याच्यापासून थोडासा लांब राहण्याचा प्रयत्न केला आणि या मैदानाचा विचार केला तर स्क्वेअर बाउंड्री छोट्या आहे. टप्प्याच्या बॉलवर तुम्हाला नेहमीच मोठे फटके या मैदानावरती बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे सातत्याने फुल लेन गोलंदाजी पाहायला मिळाली. म्हणजे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. मी या अगोदर देखील सांगितलं ना की क्रिकेट खेळत असताना तुम्हाला निव्वळ तुमच्याकडे शक्ती असूनच चालणार नाही, तर तुमच्याकडे युक्तीचा खेळ असणं देखील गरजेचं आहे. डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन एव्हरी मोमेंट एव्हरी सेकंड तुमच्या सुरू असणं गरजेचं आहे. फुल टॉस मिस टायमिंग आहे. यावेळेला कॅल्क्युलेट करता आलं नाहीये आणि एलिव्हेशन तिथे मिळालं नव्हतं मयूरला. फायनली सफलता मिळते. मोठा धक्का. मयूर तरे बॅक टू द डगआउट. श्रुती कारभारी येतो नवीन बॅटर. मागच्या सामन्याचा हिरो ज्यानं महत्वाच्या वेळेला चांगल्या रन्स आपल्या टीमसाठी जोडले आणि तोच श्रुती कारभारी आता मैदानामध्ये एंटर होतोय. धावा धावफलकावरती
31 31 रन्स. या ओव्हरमध्ये एक सिक्सर जरूर आला, परंतु हे षटक मोठं करता आलं नाही, कॅपिटलाइज करता आलं नाही. लास्ट बॉल ऑफ द इनिंग जयेश पाटील. श्रुतिक समोर स्लॉग हिट, चांगला फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर आणि दुसरा धावेचा प्रयत्न, धावबाची संधी आणि याचबरोबर रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. एकच धाव शेवटच्या बॉलवरती मिळेल आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपन्न. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहताय 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. 33 रन्स विन. बॅटिंग कार्ड आपण पाहूया. राहुल तरे फक्त आणि फक्त त्याच्या बॅटमधून 5 धावा आपल्याला बघायला मिळाल्या आणि एकूण तो 11 बॉल खेळत असताना. तदनंतर उमेश शून्यावर बाद झाला. मयूरनं चांगली खेळी साकारली. 11 चेंडूंमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या. श्रुती कारभारी 1 धाव आणि एकूण संघाची धावसंख्या 32 धावा. 33 रन्स विन. 24 गेंदों पर 33 रनों की अब चुनौती इस मुकाबले में जीतने के लिए टीम सुमित कुमार दीवे के सामने. क्या रन चेस होगा या फिर रन्स डिफेंड कर पाएंगे गेंदबाज शांता राजा खारबाव के. आइए सुनते हैं धमाल कमेंटेटर सुभाष धुमाल सर के माध्यम से. थैंक यू. उद्या मित्रांनो या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल. उद्या आपण जर बघितलं तर भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि म्हणूनच पहिला जो सामना खेळला जाईल चौठारा मानकुल्याने RD 440 गावदे ओली या 2 संघांनी बरोबर 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 9:15 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता बरोबर सामन्याला सुरुवात होईल. ज्या संघाचा संघ नाही लेट येईल रिपोर्ट करेल त्या संघाला धावांची नव्हे तर धावांची पेनल्टी दिली जाईल. कारण आपण पाहतो या उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि उद्या बरोबर वेळेवर सर्व संघांनी रिपोर्टिंग करायचं. उद्या पहिला सामना चौठावर मानकुल विपक्ष RD 440 गावदे ओली आणि दोन्ही संघांनी बरोबर 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. एखाद्या संघाचा संघाने लेट रिपोर्ट करेल त्या संघाला मात्र कमी चेंडूंचा डाव खेळावा लागेल. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल न्यू ग्राफ पिंपळनेर विपक्ष न्यू सिटी अंजूर. अंजूर संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. ज्या संघाच्या नावे यंदा जगामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आहे. 4 षटकामध्ये तब्बल 94 धावा या संघाने यंदा जगामध्ये कुठून काढल्या. तर दुसऱ्या बाजूला नंबर 1 वर रँक करत असलेला न्यू ग्राफ पिंपळनेर संघ आपल्याला उद्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर उद्या तिसरा सामना आपण पाहणार तर चाविंद्र स्पोर्ट्स चाविंद्र विपक्षी शिलुमात वल. यंदा जगामधील चेसिंगचा रेकॉर्ड ज्या संघाच्या नावे शिलुमात वल त्या संघाला पण इन ॲक्शनमध्ये पाहणार. कारण चाविंद्र या मैदानावर चाविंद्र संघाने आयोजित केलेला जो चषक पोगो या मैदानावर पाहायला मिळाला होता. त्या चषकामध्ये चौठारा मानकुली संघाने 4 षटकामध्ये 79 धावा कुठून काढल्या होत्या आणि 80 धावा त्या देखील 3 षटकांनी 3 चेंडूमध्ये शिलमात वर संघाच्या पहिल्या जोडीने कौशल पाटील आणि येतीन मडवी या जोडीने पूर्ण केला. तो चेसिंगचा रेकॉर्ड असणारा संघ उद्या आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. तर उद्या शेवटचा पहिल्या फेरीचा सामना आपण पाहणार होतो जयबजरंग भावलेपी विपक्ष गावदी अंजूर या 2 संघामध्ये. जयबजरंग भावलेपी जो सध्या संघ नंबर 3 वर रँक करत आहे GCS संघटनेमध्ये. उद्या देखील अनेक बलाढ्य संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. मग बरोबर उद्या 8:30 वाजता 8:30 चौठारा मानकुली आणि RD 440 गावदी ओली संघाने रिपोर्टिंग करायचे आहे.
9 वाजता बरोबर सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघाचे संघनायक जर लेट आले तर 4 षटकाचा सामना 3-3 षटकाचा खेळवला जाईल. तब्बल एका षटकाची कपात केली जाईल. या स्ट्रिक वॉर्निंग आमच्या बॉक्समधून अर्जन कमिटीच्या परवानगीने दिल्या जात आहेत. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या सर्व संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. उद्या पहिला सामना चौदाराव मानकुली विपक्ष अडी 000 गावदी ओवली. दुसरा सामना न्यू क्रॉप पिंपळनेर विरुद्ध निश्चित अंजूर. तिसरा सामना चाविंद्र स्पोर्ट्स चाविंद्र विरुद्ध शिलमा धवल. त्यानंतर चौथा सामना आपल्याला पालवेल गावदी अंजूर विपक्ष जय बजरंग भावालेपी. हे शेड्यूल उद्याचं असणार आहे. तर बोलू आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. या आव्हान ठेवले गेले ते 33 धावांचा सुमित कुमार दिव्य संघासमोर जांतराचा खारबो या संघाने. पहिल्या डावामध्ये 32 धावा धावपलेकर पाहायला मिळाल्या होत्या जांतराचा खारबो संघाकडून आणि 33 धावांचं आव्हान इथे मात्र दिव्य संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. खारबो संघाकडून सलामीचं षटक घेऊन येतो गोलंदाज राहुल तरे. सर्व जोडी मैदानामध्ये आपण बघतो जयेश पाटील आणि त्याच्यासोबत त्याचा सहकारी फलंदाज करण पाटील. पहिला चेंडू पहिल्या षटकामधील. इथे मात्र आपण बघतो अगदी कॉफी बुक स्टाईलने केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. छोट्या बॅकपीचा आणि मोठ्या बॅकपीचा वापर देखील चांगल्या प्रकारे करताना जयेश पाटील नेहमीच पाहायला मिळाला आहे. तालुक्यामध्ये तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. टेक्निकल बॅटर म्हणून त्याची ओळख आहे आणि अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार खेळण्यामध्ये हा फलंदाज आपण पाहतो या फलंदाज हातखंड आहे. हा फलंदाज वॉकबर आहे. पहिले षटक मार्गस्थ राहुल तरे. पहिले षटक चालताना जयेश पाटील ऑफ द मार्क. एका धावने अकाउंट ओपन होते सुमित कुमार दिव्या या संघाचं. डीपमध्ये शतरक्षक तैनात केले गेले आहेत. मात्र आपण पाहतो 4 शतरक्षक 30 संघामध्ये आहेत ज्यामध्ये बॅकवर्ड पॉईंट 30 फाईन लेग आणि इथे केवळ चेंडूला पुन्हा एकदा याही फलंदाजाने दिशा दिली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्ट फॉर्म रिझनमध्ये दोन्ही फलंदाज एका धावेने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 2. आव्हान तेवढं मोठं नाही आणि म्हणूनच आपण बघते छोट्या बॅकचा वापर करताना फलंदाज चांगल्या चेंडूचा सन्मान करताना फलंदाज पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये आपण बघितलं तर खरं तर हीच रणनीती असायला हवी. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. आणि अगदी चेंडूच्या मॅरिटनुसार दोन्ही फलंदाजांनी एका धावेने स्वतःच अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. राहुल तरे राईट आर्म मोड द स्टंप. इथे या चेंडू जातोय थर्ड रिझनमध्ये. एक धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करते. एका धावेने सध्या धावफलक हलता ठेवलेला आहे तो दिव्य संघाच्या फलंदाजाने. पहिले षटक प्रगती पथावर आपण पाहतो राहुल तरेच्या माध्यमातून. तर राहुल तरेचा सामना केला फलंदाज करण पाटील. डावखोर आणि उजव्या शैलीचा फलंदाज आपण पाहतोय सध्या खेळपट्टीवर आहेत. राईट हँड लेफ्ट हँड. रिव्हर्स फटका आणि हा चेंडू निघून जाईल बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून सीमा पार. आउटफील्ड तेज आहे. चौकार. पहिला चौकार या इनिंगमधील फलंदाज करण पाटीलच्या बॅटमधून. करणला 4 रन पोहोचतो. आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर दिव्य संघाची धावसंख्या पोहोचते 7 वर. पहिली षटक प्रगती पथावर आपण पाहतोय राहुल तरे हाताळताना. पावलांचा वापर करून हा फटका केलेला स्टेप आउट. एक सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात आणि या सिंगल संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल पाहायला मिळतो. धावसंख्या पोहोचते 8 वर. 33 धावांचं लक्ष्य आहे. मोठी जोखीम इथे पत्करली जात नाही. अगदी आपण बघितलं तर थंड डोक्याने डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. पुश केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट रिझनमध्ये पुश करू. खुश राहू. सध्या खुश आहे आपण बघतोय दिव्य संघ. एकेरी दुहेरी धावांवर भर देताना तो पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर खरं तर एका धावेवर जास्त भर दिला. आपण बघतो एक चौकार देखील
या षटकामध्ये पाहायला पहिल्या षटक समाप्ती दिव्य संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 9 धावा बिनबाद. 33 लक्षाचा पाठलाग सुमित कुमार दिव्य संघ करताना आपण पाहतोय जयबजरंग क्रिकेट फिनार आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंघ जयबजरंग चषक 25-26 दिमागदार आयोजन हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंड या स्पर्धेचं आयोजन केले गेले आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये अपार मेहनत आपण पाहतोय. खरं तर अंकल भोईर असतील, कुमार गुंड असतील, हेमन हरट त्यांचे संपूर्ण सहकारी यांची अपार मेहनत पाहायला मिळते. व्यापीठाजवळ भिनार एक्सप्रेस जयेश वाखारे देखील आहेत. या सर्वांची अपार मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या अपार मेहनतीतून ही स्पर्धा आपण पाहतोय. जयबजरंग चषक 25-26 हे आयोजन. पहिले षटक समाप्तीनंतर आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज उमेश तरे. स्टेपमध्ये पिकाड पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. उमेश तरे आपण पाहतोय ज्याच्या नव्हे तालुका क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम आहे. स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियमवर त्यांनी सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये हा कार्यक्रम केला होता. चांगला चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे बीट चेकीत केलेला आहे फलंदाजाला. चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूची सुरुवात इथे मात्र उमेश तरे करताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात, सिंगलपेक्षा अधिक नाही. धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10-23 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय जांत्राचा खारबाव अग्निमाता पिंपळा चषकाचा विजेता संघ ज्या संघाने शिवचोरोबा कोण संघाला पराभूत केलं होतं आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 धावा देखील त्यावेळी कारभाव संघाच्या गोलंदाजांनी डिफेंड केल्या होत्या. शिवचोरोबा कोण संघ त्यावेळी पराभूत झाला होता अंतिम सामन्यामध्ये आणि अग्निमाता चषकावर जांत्राचा खारबाव संघाने नाव कोडलं होतं. इथे केवळ दिशा देताना आपण पाहतोय जसा चेंडू होता तसा फटका देखील पाहायला मिळतोय, कारण ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि केवळ दिशा देताना फलंदाज पाहायला मिळतोय. 11 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आव्हान 33-22 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. सिंगलने आपण पाहतो एक चौकार देखील पाहायला मिळाला. धावफलक हलता ठेवला आहे. क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर केला जातो आहे. लक्ष मोठं नाही आणि म्हणूनच जोखीम पत्करली घेत नाही, रिस्क घेतली जात नाही. इथे एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू जातोय. इथे देखील एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या एका धावीने पुन्हा एकदा वधारते. धावसंख्या पाहायला मिळते ती 12 धावा. कुठल्या प्रकारची जोखीम घेतली जाते आणि त्याचं कारण आपण पाहतो माफक लक्ष आहे आणि माफक लक्षाचा पाठलाग दिव्य संघ करत आहे. यावेळी पुढे होणं फटका केलेला मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कोर्नर आपण पाहतोय मिडॉन रिझल्टमध्ये आणि परिणामस्वरूप करण याची केली संपुष्टात. मिडॉन रिझल्टमध्ये झेल आणि इथे मात्र समावता फलंदाज करण पाटील याचा खेळ. करण पाटील यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एका चौकाच्या मदतीने 7 धावांचं योगदान दिलेलं आहे. पहिला गडी इथे मात्र बाद होताना दिव्या संघाचा. आणि आता पण नवीन फलंदाज सागर पाटील मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 12 धावा. 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आपण सामनामध्ये जांत्राचा खारबाव विपक्ष सुमित कुमार दिवे या 2 संघामध्ये. यंदाच्या अंगामध्ये या दिव्य संघ देखील 2 स्पर्धामध्ये रनरअप संघ राहिलेला आहे. 2 वेळेला या संघाने देखील अंतिम फेरीमध्ये धडक मारले होते, मात्र दोन्ही वेळेला या संघाला विजेतेपदाने हुलकावून दिलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं खारबाव संघाने पहिल्यांदाच यंदाच्या जगामध्ये अंतिम फेरीमध्ये धडक मारले होते आणि अंतिम विजेतेपद देखील पिंपळाच्या मैदानावर अगदी मात्र पिंपळा चषकाचं पटकावलं होतं. उमेश तरे आता मात्र सामना करेल
सागर पाटील. इथे आपण पाहतोय केवळ चेंडू ढकललेला आहे. एक सिंगल रन्स छोट्या बॅकअपचा वापर करून आणि अशा प्रकारे या षटकाची देखील समाप्ती 2 षटकाची समाप्तीनंतर सुमित कुमार दिवे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 13 धावा. आता मात्र इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण सध्या स्कोरवर पाहायला मिळते. या अगोदर 14 स्पर्धा मित्रांनो खेळल्या गेल्या तर ही जिशेची 15वी स्पर्धा पाहतोय आणि यंदाच्या कामाच्या जर रँकिंगचा विचार केला तर न्यूयॉर्क पिंपळनेर संघ 2 प्रथम 2 तृतीय आणि 2 चतुर्थ पारितोषिक नंबर 1 वर रँक करत आहे. नंबर 2 वर जयदुर्ग सूर्य व संघ रँक करत आहे. 2 प्रथम पारितोषिक आणि 1 तृतीय पारितोषिक त्या संघाचे नाव आहे. नंबर 3 वर जबाजंग भावले बी 2 प्रथम पारितोषिकानुसार नंबर 3 वर चौथावर मानकुली जो संघ उद्या आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. भावले संघ देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. चौथावर मानकुली संघ नंबर 3 वर रँक करत आहे. 1 प्रथम आणि 1 द्वितीय पारितोषिक असं हे टॉप 3 संघ जिशे संघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चेतन तरे येतोय बॉलिंग ट्रॅकवर. धरून खेळलेल्या चेंडूला मिड क्रीजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. तर नंबर 4 वर प्रत्येकी 1 प्रथम पारितोषिक असं न्यूसिद्धनाक अंजूर गावदेव वेले यशोलन पालिवली टीम ओडोनगर जनमन सरवली जे कपडा वेले आणि जांतराचा खारबाव ही 7 संघ रँक करत आहेत. जांतराचा खारबाव जो संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय इंदच्या अंकामध्ये नंबर 4 वर हा संघ रँक करत आहे 6 संघासमवेत. चेतन तरे बॉलिंग ट्रॅकवर. सामनागर फलंदाज जयेश पाटील. इथे स्वतःच्या फाउलमध्ये चेंडू अडवलेला आहे मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही. तर नंबर 5 वर आपण बघितलं 3 संघ रँक करत आहेत. त्यामध्ये सुमित कुमार दिवे जो संघ सध्या खेळताना पाहायला मिळतोय. जरीमरी आलेमगर बी आणि येशवी चरोबा कोण प्रत्येक 2 द्वितीय पारितोषिकांसह हे संघ नंबर 5 वर रँक करत आहेत. तिसरं षटक मार्गसह चेतन तरे आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवर. तर यावेळी सामनागर फलंदाज सागर पाटील. करारा ऑन्ट्रेचा फटका धाव घेण्याचा प्रयत्न इथे मिसफिल्ड. हे आपण पाहू शकता क्रिकेटच्या मैदानामध्ये थोडंसं फुटबॉल देखील पाहायला मिळतोय. पायावर लागून चेंडू निघून जातोय या दुसरीकडे आणि परिणाम 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. या सिंगलने या दिव्य संघाची धावसंख्या पोहोचते या 16 वर. 33 लक्षाचा पाठला. आता मात्र अल्पेश गायकवाड सांगतात की 9 चेंडू शेष आहेत आणि 9 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 9-17चं समीकरण. तिसरं षटक मार्गस्थ चेतन तरे तिसरं षटकात हलताना. आडव्या बॅटने फटका केलेला आहे मिड विकेट रिझनमध्ये. इथे देखील थोडंसं मिसफिल पाहायला मिळते मात्र एकच धाव एका धाव्याने या षटकामध्ये धावफलक हलता डोललेला आहे. चेतन यांनी या मोठे फटके खेळण्याची मुभा दिलेली आपण पाहतोय. क्रिकेटचा लाईफ लाईनचा वापर या षटकामध्ये या दिव्य संघ करत आहेत मात्र जास्तीत जोखीम म्हणजे कदाचित अंगावर देखील येऊ शकते. माफक जरी लक्ष असलं तरी ते कठीण बनवू शकतंय. प्लॅन मिस. निर्धाव चेंडूने संघाची धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. आता मध्ये 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 7-16चं समीकरण. 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. चेतन तरे आणि आतापर्यंत जास्त रन खर्च केलेले नाहीत या षटकामध्ये. टिचून गोलंदाजी त्याने केलेली आहे. 5 चेंडू हाताळले फक्त 4 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेले आहेत. इथं पाहिलं आणि जाऊ दिलं पंचाचा इशारा येतोय. वाईट औषध ऑप्शन चेंडू व्हायला मिळतोय. धावसंख्येमध्ये अवंत ठेवायची देखील भर पडते. 7 चेंडू आणि इथून 15 धावांची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे या षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती नाही. 3 षटकांची समाप्तीनंतर दिव्य संघाची धावसंख्या 33 लक्षाचा पाठलाग करताना धावप्लेवर पाहायला मिळते ते 19 धावा. इथून 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे.
आपण रँकिंग नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवत होतो. सध्या आपण पाहतो या जो संघ खेळत आहे जांतराचा खारबाव जो संघ 4 नंबरवर रँक करत आहे 6 संघासमेत, आणि या सुमित कुमार दिव्य संघ जो खेळत आहे तो 2 संघाचा नंबर 5वर रँक आहे. त्यानंतर नंबर 6वर एक द्वितीय पारितोषिक एक चतुर्थ पारितोषिक असं 2 संघ रँक करत आहेत, ज्यामध्ये गावदे आडी ओवळी जो उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळेल त्याच्यासमेत एकवीर हवे देवे. नंबर 7वर भक्तिधाम डुंगे आणि प्रचेत इलेवन खांडपे एक द्वितीय पारितोषिक असं हे 2 संघ नंबर 7वर रँक करत आहेत. नंबर 8वर गावदेव वडकर आणि शेलुमाता वल एक तृतीय पारितोषिक एक चतुर्थ पारितोषिक रँक करत आहेत. तर नंबर 9वर आपण जर बघितलं तर जयभजन गोडसे या अप्पैलोन गावदेव भरोडी जय म्हसोबा पिंपलास जोगेश्वर जुनांतर्की आर के बिल्डर्स मानकोली एन आर बोरपाडा जरीमरी आलेमकर ये गावदेव अंजूर ये या संघ आपण पाहतोय जे प्रत्येकी एक तृतीय पारितोषिकाचा रँक करत आहेत. नंबर 10वर 2 चतुर्थ पारितोषिकांसह विधी 666 जे हनुमान पिंपळा संघ रँक करत आहे. ही GCAची रँकिंग आपल्याला पाहायला मिळते, जे संघ रँक करताना आपल्याला पाहायला मिळतात. 6 चून आणि 6 चूनमध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे. 6-14चं समीकरण माफक जरी लक्ष असलं तरी मात्र ह्या अवघड सध्या तरी करण्याचा प्रयत्न खारबाव संघाच्या गोलंदाजांकडून केला जातोय. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये जयेश पाटील आणि सागर पाटील. सध्या तरी आपण बघितलं तर या फलंदाजांना शांत ठेवलेलं आहे. एक चौकाचं अपवाद बघितलं तर या इनिंगमध्ये बॉर्डरी पाहायला मिळाली नाही. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न हा चेंडू निर्धाव, आणि कधी कधी आपण पाहतोय अल्पेश की जास्ती सावधगिरी देखील अंगलट येऊ शकते. मॅच आले अंगावर, कारण आता 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. पाच 14चं समीकरण 33 धावांचं लक्ष होतं. खरं तर माफक लक्ष होतं, मग आता ते अवघड बनवलेलं आहे जंत्राचा खारबाव संघाने. आखोड्या चेंडू टर्न केलेल्या चेंडूला फिरवलेला फॅन केलेला फॅन लेग रिझनमधून चेंडू निघून झालेला सीमा पार मज नेडेड 4 आपण पाहतोय मोके चौका. खरं तर या फटक्याची आवश्यकता होती, दबाव वाढला गेला होता दिव्य संघावर, आणि तो आता दबाव छाटण्याचा कमी करण्याचा प्रयत्न या चौकाराने केलेला आहे सागर पाटील याने. सागर रणोके सागर बनते हुए धावसंख्या 23, आणि आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपण पाहतो 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. 4-10चं समीकरण. चार चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. समीकरण इक्वेशन पाहायला मिळते. उद्या मित्रांनो बरोबर 9 वाजता आमचा शेड्यूल सुरू होईल. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल चौठारा मानकुले विपक्ष आडी 444 गावदी ओवली या 2 संघामध्ये. दोन्ही संघांनी बरोबर 8:30 रिपोर्ट करायचा आहे. 8:45 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 9 वाजता पहिला सामना चौठारा मानकुले विरुद्ध आडी 444 गावदी ओवली. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहतो त्रिनेत्र पिंपळर यंदा जगामधील नंबर 1चा संघ विपक्ष न्यूझीलंड अंजूर. यंदा जगामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम 94 धावा 4 षटकामध्ये ठोकणारा संघ. त्यानंतर चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र विपक्ष शिलमा बल, आणि त्यानंतर जयबजरंग भावाले बी विपक्ष गावदेव अंजूर. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. प्लॅन मिस हा चेंडू निर्धाव गोल्डन स्पॉटवर चेंडू फेस झाल्यानंतर निघून जातो विकेटच्या हातामध्ये. आणि आता मध्ये समीकरण पाहायला मिळते 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, आणि 3 चेंडूमध्ये 10 का दम दाखवावा लागेल इथे मध्ये दिव्य संघाला. एका बाजूला दिव्य संघाला विजय हवे, तर दुसऱ्या बाजूला जांतराचा खारबाव संघ देखील हार मानायला तयार नाही.
3 चेंडूंनी 10 धावा हे समीकरण पाहायला मिळते. हा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे, खास करून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने. 3 धाचं समीकरण. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू डोलला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज डीप मध्ये. फक्त एकच धाव गेली संधी मिळेल फलंदाजांना आणि आता मात्र समीकरण शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडूंनी 9 धावे समीकरण धावप्रकार पाहायला मिळते. 33 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय तो सुमित कुमार दिव्या हा संघ. दोन चेंडूंनी 9 धावा. काय सामना रंगतोय आपण बघूया. पैसा वसूल सामना सध्या दिव्य विपक्ष खारबाव या 2 संघामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय दिव्य संघ ज्या संघाला विजय हवे, तर दुसऱ्या बाजूला खारबाव जो सध्या तरी भाव खाऊन गेलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धावा नाही. आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर तब्बल आपण बघितलं तर 8 धावांची आवश्यकता. मॅच आले अंगावर. आपण मगाशीच उल्लेख केला होता की जास्ती सावधगिरी बाळगणे देखील धोक्याचं ठरू शकतं आणि ते धोक्याचं सध्या ठरलेलं आहे ते केवळ दिव्या संघासाठी. सुमित कुमार दिव्या संघ आपण बघतोय अडचणीत सापडलेला आहे. एखादा चमत्काराचा आता मात्र दिव्य संघाला सामना जिंकून देऊ शकतोय आणि चमत्कार रोज होत नसतात. चमत्कार झाला तर नक्कीच त्याला नमस्कार असेल. हा सामना जिंकलेला आहे तो इथे जांतराचा खारबाव संघाने. अभिनंदन जांतराचा खारबाव, अभिनंदन मयूर तरे, अभिनंदन उमेश तरे, अभिनंदन चेतन तरे आणि हाडलक सुमितदेव दिवे, हाडलक जयेश पाटील, हाडलक सागर पाटील. तर टॉसकडे आपण वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण जाणार आहोत. जॉन मन एकता सारंगाव संघाने आपण टॉससाठी या, तसेच जांतराचा खारबाव संघाने आपण देखील टॉससाठी या. या संघाने मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. फलंदाजीला येताना आपण बघितलं तर विशेष काही करू शकला नव्हता, तर मात्र गोलंदाजीला येऊन फक्त 4 धावा खर्च केले होते आणि एक सफलता अर्जित केलं होतं. तर या गोलंदाज नावे आपण बघितलं तर टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारे विक्रम नाही. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 चेंडू 5 विकेट घेण्याचा विक्रम नुकताच आयर्लंडचा गोलंदाज कॅस्टन कॅम्पर यांनी पूर्ण केलेला आहे. त्या अगोदर 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेणारे गोलंदाज लसित मलिका, जेसन होल्डर आणि राशिद खान यांना पाहिलं होतं. तर उमेश तरे ज्यांनी तालुका क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेतलेले आहेत आणि इथे देखील चांगली गोलंदाजी तो उमेश तरे ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. टॉस कडे देखील आपण होणार आहोत. टॉस देखील केला जाईल. टॉससाठी या जांतराचा खारबाव संघ नाही, कारण सारंगाव संघ नाही किती आलेले आहेत. टॉस आपण करणार आहोत. आपल्याला सामना पाहायला मिळेल जांतराचा खारबाव विपक्ष जॉन मन एकता सारंगाव या 2 संघामध्ये आणि अंकल भुईर जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. हेड कॉल आहे आणि आलेला टेल. खारबाव संघाच्या संघाने गेले टॉस जिंकला आहे. खारबाव संघाने एक जास्त वेळ घेणार नाही. टॉस आपण जिंकलेला आहे. टॉस जिंकून प्रथम काय करणार? बॅटिंग करणार. काय कारण? काय नाही, चेस व्हायला जरा मुश्किल जाते म्हणून. आपल्या संघाला अर्धशुभेच्या सारंगाव संघाने आपल्या संघाला ती अर्धशुभे. मित्रांनो टॉस केलं गेलं आहे. जांतराचा खारबाव संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. खरं तर प्रवाहाच्या विरुद्ध जाणार निर्णय. बहुतांशी ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण बघतोय टॉस जिंकल्यानंतर कर्णधार गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. मात्र इथे या खारबाव संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने सारंगाव संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून पुन्हा एकदा आमच्या कॉम बॉक्समध्ये. या अगोदरचा सामना जो झाला होता श्रुतिक कारभारी त्या सामन्याचा सामनावीर होता. श्रुतिक कारभारी आपण देखील या आणि उमेश तरे आपण देखील या. हे 2 मॅन ऑफ द मॅचचे पारदर्शी आपल्याला
इथून आपण देणार आहोत. कुमार गुण यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते मेहनतीचं पारितोषिक उमेश तरी द्यायचं आहे. हे आपण बघू शकता. एका बाजूला एक ग्रेट बॅटर तर दुसऱ्या बाजूला एक ग्रेट बॉलर. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचं आहे. तर बोलू आपण सामन्याकडे. या सामन्याला सुरुवात होते. या टॉस जिंकलेला आहे या जांतराचा खारबाव संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे ते जनवन एकता सारंगाव संघाला. सारंगाव गावची जिशेचे हायपर ॲक्टिव्ह सदस्य जर धनाजी पाटील मास तिथे उपस्थित असतील त्यांना विनंती आपण व्यापारी जा. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जवानमान एकता सारंगाव संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना. देखते आज की शाम किस टीम के लिए थे नाम, लेकिन भिनार क्रिकेट के सुहानी शाम आप सभी के नाम. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आल्यात अंकल भोईर, कुमार गुंड, हेमंत हरट आणि त्यांचे संपूर्ण सहकारी ज्यांच्या माध्यमातून भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडर ही स्पर्धा आपल्याला रंगताना पाहायला मिळते. उद्या मित्रांनो बरोबर 8:30 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. 9:15 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता बरोबर सामन्याला सुरुवात होईल. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल 4वा मानकुली विरुद्ध अडी 440 गावदे ओवली या दोन संघांमध्ये. उद्या दुसरा सामना न्यूग्रा पिंपळनेर विरुद्ध न्यू सैनिक अंजुर. त्यानंतर सामना तिसरा आपल्याला पाहायला मिळेल शेलुमता वल विरुद्ध चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव अंजुर विपक्ष जबरदस्त भावाले बी. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्या दिग्गज संघांना आपण येण्या ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. जो संघ आपण पाहतो नंबर 1 वर रँक करत आहे न्यूग्रा पिंपळनेर तो संघ उद्या येण्या ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर नंबर 3 वर रँक करत असलेला जबरदस्त भावले संघ देखील आपल्याला येण्या ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि नंबर 4 वर रँक करत असलेला 4वा मानकुळी संघ देखील आपल्याला उद्या येण्या ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. उद्या जीसीए संघटनेमध्ये ज्या संघाचा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आहे 4 षटकामध्ये 94 धावा तो न्यू सैनिक अंजुर संघ देखील आपल्याला येण्या ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि ज्या संघाने यंदा जगामध्ये चेसिंगचा रेकॉर्ड चाविंद्र चषकामध्ये पोगळे मैदानावर केला होता 4वा मानकुळी संघाने 4 षटकामध्ये 79 धावा कुठून काढल्या होत्या आणि ते आव्हान पहिल्या जोडीने कौशल पाटील येथील मडवी याने 3.3 षटकामध्ये पूर्ण करताना 80 धावा कुठून काढल्या होत्या. सर्वोच्च भागीदारीचा विक्रम देखील घडला गेला होता. चेसिंगचा विक्रम देखील घडला गेला होता. तो शेलुमाता वर्ल्ड संघ देखील उद्या आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आमचे पंच देखील मैदानाकडे रवाना झालेले आहेत. आपण पाहतोय आजच्या दुसऱ्या दिवसामधला शेवटचा सामना कालचा दिवस जोगेश्वरी जून तालुक्या संघाच्या नावे राहिला होता. टॉप 3 मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरलेला आहे आणि टॉप 3 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ कुठला असेल याचं उत्तर या सामन्यानंतर आपल्याला मिळेल. जांतारचा खारबाव की मात्र जवान एकता सारंगाव. तर सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे. मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण जे पारितोषिक पाहतोय आम्हाला प्रथम पारितोषिक रोख रक्कम
ज्यांचा काल वाढदिवस होता आणि त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष निलेश गुरव साहेब त्यांच्या माध्यमातून 41,111 रुपयांचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. प्रथम पारितोषिक त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर द्वितीय पारितोषिक आम्हाला रोख